नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 30वा चं नाव आहे प्रतिकूल सकाम कर्माचे कपिलकृत विवेचन। श्लोक नंबर 1। Description by Lord Kapila Dev of adverse fruitive activities. म्हणजे काय? मराठीमध्ये या अध्यायाचं नाव दिलेलं आहे प्रतिकूल सकाम कर्माचे कपिलकृत विवेचन। प्रतिकूल सकाम कर्म म्हणजेच शास्त्रामध्ये दिलेलंच कर्म, परंतु स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःच्या फळप्राप्तीच्या इच्छेने केलेलं जे कर्म असतं त्याचे परिणाम काय होतात प्रतिकूल सकाम कर्माचे, हे कपिल देव आता या अध्यायामध्ये सांगणार आहेत। श्लोक नंबर 1। कपिल उवाच तस्यैतस्य जनो नूनम् नायं वेदोर्विक्रमम् काल्यमानोऽपि बलिनो वायोरिव घनावलिः। कपिल उवाच तस्यैतस्य जनो नूनम् नायं वेदोर्विक्रमम् काल्यमानोऽपि बलिनो वायोरिव घनावलिः। कपिल उवाच तस्यैतस्य जनो नूनम् नायं वेदोर्विक्रमम् काल्यमानोऽपि बलिनो वायोरिव घनावलिः। कपिल उवाच तस्यैतस्य जनो नूनम् नायं वेदोर्विक्रमम् काल्यमानोऽपि बलिनो वायोरिव घनावलिः। कपिलः उवाच भगवान कपिल देव म्हणाले तस्य एतस्य याच काळाचा, म्हणजे जे आपण मागच्या अध्यायात वाचत होतो काळ, टाइम फॅक्टर, त्या काळाचा जनः मनुष्य नूनम निश्चितच न नाही अयम या वेद जाणतात उर्विक्रमम प्रचंड सामर्थ्य काल्यमानः
ओढला जातो. अपि सुद्धा बलिनः शक्तिशाली वायोः वायूच्या इव त्याप्रमाणे घन ढगांचा आवलीही समूह. भाषांतर आहे. श्री भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे ढगांचा समूह वायूच्या प्रचंड सामर्थ्याच्या प्रभावास जाणत नाही, त्याचप्रमाणे भौतिक चेतनेमध्ये मग्न असलेल्या मनुष्यास त्याला ओढून नेणाऱ्या काळाच्या शक्तिशाली प्रभावाची जाणीव नसते. काळाचा प्रभाव किंवा प्राकृतिक त्रिगुणांचा प्रभाव हा कधी कधी एकमेकांसाठी वापरला जातो. बेसिकली भौतिक जगातील भौतिक आसक्ती आपल्याला कशा प्रकारे गुंतवून ठेवते, गुरफटून ठेवते कळत नाही आपल्याला. मागच्या अध्यायामध्ये मागचे 2 श्लोक हे काळावर आधारित होते. काळ हा खूप पॉवरफुल आहे. तर या काळाच्या प्रवाहामध्ये काळाच्या प्रभावामध्ये आपण जीव कसे गुंतत जातो, गुरफटत जातो, वाहून गेले जातो हे आपल्याला कळत पण नाही. उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे वारा ढगांना वाहून नेतो, ढगांना कळत नाही. तात्पर्य, विद्वान राजकारणी चाणक्य पंडित सांगतात की मनुष्य लाखो रुपये देण्यास तयार असला तरी तो गेलेला एक क्षणही पुन्हा मिळवू शकत नाही. मौल्यवान वेळेचा अपव्यय केल्याने किती हानी होते याची मोजदाद करता येत नाही. ऍक्च्युली बऱ्याच लोकांना हे माहिती पण असते की आपण टाइमपास करतोय, टाइम वेस्ट करतोय, वाया घालवतोय कलियुगामध्ये विशेष करून. परंतु आपल्याला या अशा विचित्र स्मृती विभ्रमाशा, स्मृती भ्रमित झालेली असते, बुद्धिनाश झालेल्या अवस्थेमध्ये किती टाइम वेस्ट करतोय आपल्याला ते पण कळत नाही. बऱ्याचदा टाइम वेस्ट केल्यानंतर लक्षात येतं, परंतु पुन्हाच त्याप्रमाणे टाइम वेस्ट करायला आपण घाबरत नाही, परत तयार असतो. मित्रांच्या बरोबर गप्पा मारणे, न्यूजपेपर, टीव्ही, इंटरनेट. आजकाल टाइम वेस्ट सगळ्यात बेस्ट साधन आहे इंटरनेट, मोबाईल. हा गेलेला वेळ आपण परत आणणार आहे का? अजिबात नाही. हे काही लोकांना कळतं, त्याच्यावरती ऍक्शन घ्यावं असं वाटतं, परंतु तेही घेत नाहीत. कलियुगामध्ये आपली स्मृती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये भ्रमित होत जाणार आहे इथून पुढे देखील की आपल्याला लक्षात आले तरी आपण बदलणार नाही. आपल्याला कळतंय हे बदलायला पाहिजे, चेंज केलं पाहिजे, तरी आपण बदलणार. आणि म्हणून श्रील प्रभुपाद ऍक्च्युली आपल्या सगळ्या तात्पर्यांमध्ये वेगळं असं काही सांगत नाहीत. एकच मुद्दा पटवून द्यायचा प्रयत्न करतात की तुमच्याकडे वेळ नाहीये. टाइम इज व्हेरी क्रुशियल, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी क्रुशियल. चाणक्य पंडित म्हणतात अखंड ब्रह्मांडातलं सगळा पैसा, सगळी संपत्ती, सगळं सोनं नाणं सगळं एकत्र आणून जर आपण कोणाला देव केलं आणि म्हटलं माझा गेलेला कालचा वेळ तेवढा परत द्या, शक्य नाही. इम्पॉसिबल.
आणि अशा काळ वाया घालवण्याने किती नुकसान होतं ऍक्च्युली हे मोजता देखील येत नाही. बऱ्याच जणांना याची काय म्हणतात त्याला परवाच नसते. विशेष करून आपल्या भारतामध्ये शासकीय प्रणाली इतकी भ्रष्ट झालेली आहे की कोणाचा किती वेळ वाया जातो कोणाला काही फरक पडत नाही. त्यात आपण असले इंद्रिय तृप्तीच्या मागे धावत असलेले, आपल्याला आपला किती वेळ वाया जातोय हे आपल्याला माहिती नाही. घालवतोय आपलं रोजचं वेळ वाया घालवतोय. उद्या करू, प्रत्येकाला वाटतंय उद्या बघू, उद्या करू. भौतिक दृष्ट्या असो किंवा आध्यात्मिक दृष्ट्या मनुष्याने आपल्याकडे असणाऱ्या वेळेचा सदुपयोग करण्यात अत्यंत दक्ष असले पाहिजे. दक्ष म्हणजे सतर्क असलं पाहिजे. बद्ध जीव हा विशिष्ट शरीरामध्ये ठराविक काळापर्यंतच वास करतो आणि शास्त्रामध्ये सांगितले आहे की त्या अल्पशा ठराविक काळामध्येच त्याने कृष्ण भावनेचे पूर्णत्व गाठून काळाच्या प्रभावापासून स्वतःची मुक्तता केली पाहिजे. परंतु ज्याप्रमाणे वायूमुळे ढग वाहून नेले जातात त्याप्रमाणे कृष्ण भावना भवित नसणारे लोक न कळतच काळाच्या सामर्थ्यशाली प्रभावामध्ये वाहून गेले जातात. प्रभुपाद इथे म्हणतात की भौतिक दृष्ट्या देखील वेळ वाया जातोय का नाही हे आपण पाहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. आध्यात्मिक दृष्ट्या तर अत्यंत महत्वाचं आहे. एक क्षण देखील आपण घालवणार नसला पाहिजे भक्तीमध्ये प्रगती न करता. या क्षणी काल पूर्णपणे मी भगवंतांना शरण जायला पाहिजे होतं, अजून गेलो नाही, जावंसं वाटत नाही. बऱ्याच जणांना वाटते उद्या बघू. काय उद्या बघू? उद्या येणार आहे की नाही हे पण माहिती नाही आपल्याला. उद्या काय बघणार आहे तुम्ही? हो की नाही? आणि बऱ्याच जणांना कारण सांगायचे असतात. नातेवाईक, घरदार, संसार. प्रॅक्टिकली ही सगळी कारणं युजलेस असतात. बरेच जण आपण आता जो प्रोजेक्ट करतोय भक्तांनी एकत्र येऊन शिला प्रभुपादांनी सांगितल्याप्रमाणे एकत्र राहणे, साधं जीवन जगणे, अन्नधान्य पिकवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढंच कष्ट करणे आणि हाच प्रचार म्हणून लोकांना दाखवणे हे प्रभुपादांचं मिशन आहे. आणि शहरातल्या लोकांना शहर सोडायला सांगितलेलं आहे प्रभुपादांनी. इमिजिएटली, आज, आत्ता, इमिजिएटली. मलाच आजकाल हे शब्द जोक वाटायला लागलेत. एनिवे, बऱ्याच जणांचे माझे जे मित्रमंडळी आहेत भक्तीमध्ये, मॅक्झिमम लोक एक कारण सांगतात, ते म्हणजे प्रभूजी कर्ज खूप आहे हो, कर्ज फेडल्याशिवाय मी शहरातून बाहेर पडू शकत नाही. 2 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील. माझा एक मित्र तर कंटिन्युअसली मला हेच सांगत असतो. आणि दुर्दैवाची गोष्ट बघा, तो परमपूज्य भक्ती विकास महाराजांचा शिष्य आहे. जे शहर म्हणजे प्रभुपादांच्या इतकेच कठोर बोलतात शहर सोडण्याबद्दल, शेतीबद्दल वगैरे. तो अडकलाय पुण्यामध्ये. मी त्याला नेहमी म्हणतो किती वर्ष लागतील? 2 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील. आज 5-6 वर्ष झाले, अजून तो म्हणतो अजून 2 वर्ष लागतील, अजून 4 वर्ष लागतील. आणि या प्रोसेसमध्ये होते काय, शहरी वातावरण एक तर काय म्हणतात त्याला, इट्स अ सिडेंटरी लाईफस्टाईल. बसून काम करतो आपण, बैठे काम. त्याच्यामुळे शरीर कमकुवत होत जातं, शरीरामध्ये तेवढी ऊर्जा राहत नाही, शारीरिक क्षमता राहत नाही. मग असे 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुम्ही वाया घालवले तर त्यानंतर तुम्ही थोडीच काम करणार आहे. आणि ऍक्च्युली तुम्ही काम केल्याशिवाय तुमची मुलं करणार नाही.
काही काही भक्तांचं कारण असतं. आणखीन एक असेच भक्त आहेत पुण्यामध्येच, ते मला कारण सांगतात, प्रभूजी मला तर मुलगी आहे, मी काय करू येऊन तिथे. लोकांना असं वाटतं की प्रभुपादांनी शेतीवर अवलंबून आपलं राहणीमान, आपली इकॉनॉमी, आर्थिक व्यवस्था तयार करणे हे मुलींसाठी नाही. मुली काय लग्न होऊन जाणार आहे. ऍक्च्युली तुम्ही विचार केला पाहिजे की मुली देखील लग्न होऊन अशा शेतीच्या वातावरणातच गेले पाहिजेत का? मुलांनीच फक्त शेतीच्या वातावरणात राहिलं पाहिजे काय? मुलींनी परत शहरात गेलं पाहिजे, तेच घाणेरडं अन्न खाल्लं पाहिजे, त्याच घाणेरड्या हवेत राहिलं पाहिजे, तेच घाणेरडं पाणी पिलं पाहिजे? नो. मुलगा असो मुलगी असो, डझंट मॅटर. कारण द्यायचं आपण बंद केलं पाहिजे. ऍक्च्युली वेळ इतका वाया घालवतोय आपण. प्रभुपाद म्हणतात की भौतिक गोष्टींसाठी देखील दक्ष राहिलं पाहिजे, वेळ वाया घालवलं नसलं पाहिजे. काल तुमच्या ताटात शुद्ध अन्न असायला हवं होतं, आज पण नाहीये. उद्याची पण अजून तुम्ही व्यवस्था केलेली नाहीये. किती वेळ वाया घालवताय, वेस्ट करताय, युजलेस. आणि हे सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. मुलांना शुद्ध अन्न देणे, पाणी देणे, हवा देणे, हे देखील आपण करू शकत नाही. किती टाइमपास करतोय, टाइम वेस्ट करतोय. जेवढे हे कर्ज आहे कारण सांगणारे आहेत ना, त्यांना तर मी स्पष्ट सांगतोय जे आहे ते सगळं विका, कर्ज फेडा आणि निवांत मध्ये राहावा. कोणी सांगितलं एवढं मोठं करायला? हो की नाही? कितीही कारण शोधून काढा, कुठल्याही पद्धतीने एक्सक्युजेस निर्माण करा, तुम्ही फक्त टाइमपास करताय, टाइम वेस्ट करताय, नथिंग एल्स. टाइम परत मिळणार नाही. आणि हे समजत नाही अजून आपल्याला. आणि मग दुसरी बाजू कधी समजणार की आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तर कधीच टाइम वेस्ट केला नसला पाहिजे. नाही, राजा कुलशेखर अलवार म्हणतात आपल्या मुकुंदमाला स्तोत्रमध्ये की आज आत्ता सध्या मी यंग असताना मला कळतंय भगवान तुम्हाला शरण गेलं पाहिजे, मला घ्या. अजून थोडा वेळ झाला, वात पै पित्त कफ सुरू झालं तर मला तुम्ही आठवणार पण नाही. सुंदर श्लोक आहे त्याचे मुकुंदमाला स्तोत्रमध्ये. राजा कुलशेखर अलवार म्हणतात, मला आता जसा हंस किंवा बदक हा कमळाच्या देठाभोवती फिरत असतो, तिथेच अडकून राहायला त्याला आवडतं, तसं तुम्ही मला तुमच्या पायाच्या अवतीभोवतीच ठेवा. अजून एक क्षण, एक दिवस जरी गेला, मला वात पित्त कफ सुरू झालं तर मी येणार नाही तुमच्याकडे. मला नाही वाटत मी येईन. हे अशी चिंता आपल्याला कधी वाटली का? आपल्याला वाटतं अजून माझ्याकडे 4 लाख वर्ष आहेत, त्यामुळे मी सगळी व्यवस्था करणार आहे, माझ्या मुलांची, माझ्या नातवंडांची, माझ्या कंपनीची, माझ्या फॅक्टरीची, कर्ज व्यवस्थित फेडणार आहे, भरपूर मोठं घर बांधणार आहे, आणि मग मी तुमच्या भक्तीमध्ये येतो. मग कधीच येत नाही. मग मिलिटरीत आहे, आम्ही लहानपणी म्हणायचो. कुठला मग, कुठला नंतर, काहीच नाहीये. आज आत्ता या क्षणी सगळं सोडून भगवंतांच्या सेवेमध्ये आलं पाहिजे. किती टाइम वेस्ट करतोय आपण, किती टाइमपास करतोय. बुद्धी भ्रष्ट झाली आहे सगळ्यांची कलियुगामध्ये. 4000 वर्ष झाली आता, 4500 मे बी, काइंड ऑफ. एवढ्यात ही चिन्ह दिसा लागलेत कलियुगाची. अजून पुढे काय होणार? डोकं आपटून सांगितलं तरी कोणी येणार नाही. आणि काही लोक येतात, त्यांना पुन्हा हे सगळं अवघड, कठीण, कठोर वाटायला लागतं, पुन्हा इंद्रिय तृप्तीच्या जगामध्ये निघून जातात. किती टाइम वेस्ट करतोय आपण. टाइम वेस्ट केला नसला पाहिजे. कपिल देव सांगतात, हा टाइम आपल्याला
इंद्रिय तृप्तीमध्येच ठेवून कुठे किती लांब पर्यंत वाहून नेतो, जसं ढग वाऱ्याने वाहून नेले जातात, हे आपल्याला कधी कधी कळत पण नाही. आणि जसजसं कलियुग पुढे जाणार तस तसं आपल्याला कमी कळणार, लक्षातच येणार नाही की काय भानगड चालली आहे, कोण लुटतंय. आणि याचं मेन कारण काय माहितीये, बऱ्याच लोकांना हे कळतच नाही. याचं मेन कारण आहे आपलं अशुद्ध अन्न. जेव्हा तुम्ही शुद्ध अन्न ग्रहण करायला सुरू करणार तेव्हा डोक्यामध्ये, मेंदूमध्ये अशा पेशी निर्माण होतात, ज्या पेशींमुळे तुम्हाला समजायला लागतं की आपण चुकीचं वागतोय, आपण टाइम वेस्ट करतोय, आपण टाइम पास करतोय, हे वाईट आहे, केलं नसलं पाहिजे, हे चांगलं आहे, केलं पाहिजे. हे समजण्यासाठी जे मेंदूमध्ये जो भाग लागतो ना, तो भागच कुजलाय, नष्ट होत चाललाय. का? कारण त्याच्यासाठी लागणारं अन्नच शुद्ध नाहीये आपलं. बऱ्याच लोकांना वाटतं की पुस्तक वितरण करायचे प्रभूजी, हरिनाम संकीर्तन करायचं, हे काय तुम्ही शेती भीती काढून बरं, हे प्रभुपादांनी थोडीच सांगितलंय, प्रभुपादांनी पानापानावरती सांगितलंय. याच्याने काय फायदा होणार आहे? याच्यानेच फायदा होणार आहे. आपल्या सगळ्या मंदिरांमध्ये, सेंटरमध्ये प्रभुपादांच्या एवढी भांडणं, एवढं पॉलिटिक्स वगैरे का आहेत? कोणाचं अन्नच शुद्ध नाही. सगळे ब्रह्मचारी तिथे राहणारे फक्त डाळ भात खातात, विष मारलेलं. इट्स टू बॅड. परवा आम्ही एका उत्सवाला गेलो होतो, जवळजवळ 300-400 लोक आली होती आणि तिथे फक्त प्रसादाला केलेलं डाळ भात. उत्सव खूप मोठा केलेला, भयानक लाइटिंग, डेकोरेशन, हे आणि ते, प्रसादाला डाळ भात. काय त्यांची काही चूक नव्हती, मी त्यांना दोष देत नाहीये, पण आपलं ओव्हरऑल कंडिशनिंगच आपलं बदलत चाललंय. एक तर पैशाची कमी असते, कोणी पुढे येऊन प्रसादाला मदत करायला तयार होत नाही. 5 रुपये दिले तरी त्यांना वाटतं खूप दिल्यासारखं. दुसरं म्हणजे प्रसाद बनवायला कोणी येत नाही. सगळे आपले काळाच्या ओघामध्ये, का प्रभूजी? टाइम नाही प्रभूजी, टाइम नाही माताजी. जे 2-3 भक्त आहेत ते आपलं घासत असतात, प्रसाद बनवायचा प्रयत्न करतात, चांगलं एकटेच काम करतात. ज्यांनी माताजींनी हा प्रसाद बनवलेला त्या उत्सवासाठी, त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं. ऍक्च्युली त्यांचं वय ऑलरेडी 65-70 च्या आसपास. स्वतः एकटेच प्रसाद बनवला त्यांनी सगळ्यांसाठी. नंतर एक जण मदतीला आले त्यांना. का? कारण आपली बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी का भ्रष्ट झाली? कारण अन्नच शुद्ध नाहीये आपलं. आणि मग सगळ्या गोष्टीला वेळ आहे याच्याकडे, परंतु भक्तांची सेवा करायला, भक्ती करायला, सत्संगला यायला, सत्संगामध्ये मदत करायला याच्याकडे वेळ नाही. हे काय अवस्था झाली आहे बघा आपली. किती टाइमपास, टाइम वेस्ट करतोय आपण. आणि इतक्या जबरदस्त पद्धतीने समजावून सांगतोय. क्लायंट आला होता, कस्टमर आला होता, हे आलं होतं, ते आलं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं, घरात पाहुणे आले होते, याचं लग्न होतं, याचं बारसं होतं, हे होतं, ते होतं. हे कधी नव्हतं. कधी नव्हतं. या जन्मात नाही, मागच्या कित्येक जन्मापासून हेच करत आलाय तुम्ही. क्लायंट, कस्टमर, पाहुणे, नातेवाईक आणि हे आणि ते. भगवंतांना कधी वेळ देणार? उद्या. अजून 1 वर्षभर थांबा प्रभूजी, मी येणारच आहे. या वर्षभरात तुला हार्ट अटॅक येणार नाही याची काय गॅरंटी? ते आपले एक प्रभूजी अमेरिकेला गेले की नाही, काही शिकलेले नव्हते, परंतु त्यांना पैसा कमवायचा होता. ते 2 वर्ष भरपूर पैसे कमवतो प्रभूजी, त्यानंतर मी तुमच्या प्रोजेक्टमध्येच येऊन राहणार आहे. मी त्यांना म्हटलं 2 वर्षानंतर तुम्ही अमेरिकेतून भारतातच नाही परत आला तर? त्यांना वाटलं मी म्हणा लागलोय की तिथलीच आसक्ती वाढली तर. नाही 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 प्रभूजी, तेवढी मला आसक्ती नाहीये. मी म्हटलं नाही 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 नाही, तसं नाही म्हणत मी. या 2 वर्षात तुमचं शरीरच तुम्ही सोडून गेला, हार्ट अटॅक आला, ऍक्सिडेंट झाला, काय झालं, मग काय करणार आहे?
माणूस प्लॅनिंग करण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. खूप प्लॅनिंग करावं असं वाटतं त्याला. असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, ते करायचं. फुल प्रूफ. त्याला वाटतंय आपल्या भौतिक जीवनामधले सगळे होल्स मी बंद केलेत, त्यामुळे कुठून पाणी आत येणार नाही. हे अख्खं भौतिक आयुष्य, भौतिक जगच तुमचं पाण्यात आहे. किती होल्स बंद करणार आहे तुम्ही? बस भगवंतांना शरण जायला आज आत्ता या क्षणाला आलं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये तेच म्हणतात भगवंत. काय म्हणतात? यम यमर्थम उपादत्ते दुःखेन सुख हेतवे तम तम धुनोति भगवान अपुमांछोचती यत्कृते. चावलेत पायाला काळ्या मुंग्या. भौतिकवादी मनुष्य कठोर परिश्रम करून तथाकथित सुखाकरिता जे काही निर्माण करतो ते सर्व भगवंत काळाच्या रूपाने नष्ट करतात आणि याच कारणामुळे बद्ध जीव शोक करतात. तसं मी शेवटचं वाक्य म्हटलं की प्लॅनिंग करण्यामध्ये आपण खूप एक्सपर्ट आहे. 2 वर्षाचं प्लॅनिंग, 5 वर्षाचं प्लॅनिंग, 10 वर्षाचं प्लॅनिंग. आणि बँक मदत करते आपल्याला 5 वर्षाचं 20 वर्षाचं प्लॅनिंग करायला. EMI काढून देते. EMI का लॉंग फॉर्म काय? एस्टिमेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. 20 वर्ष हे कर्ज कसं फेडायचं, जणू काय बँकेला गॅरंटी आहे तुम्ही 20 वर्ष जगणार आहे. आजकाल बँकेवाले पण म्हणतात हे EMI भरताच हळूहळू तुम्ही तुमचा या एवढ्या अमाऊंटचा लाईफ इन्शुरन्स पण भरा. मध्येच गचकलं तर आमच्या कर्जाचं काय होणार? बँकेला गॅरंटी नाही, पण आपल्याला पूर्ण गॅरंटी आहे. हो की नाही? आपल्याला वाटतं आपल्याला पूर्ण गॅरंटी आहे. 5 वर्षात मी हे कर्ज फेडणार, मला काही होणार नाही, माझ्या कुटुंबातल्यांना काही होणार नाही, दुसरं कुठलं संकट येणार नाही, पुन्हा मी कर्ज काढणार नाही. 5व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला मी प्रभूजी भक्तीत येणार आहे. भगवान कपिल देव काय म्हणतात? भौतिकवादी मनुष्य कठोर परिश्रम करून तथाकथित सुखाकरिता, तथाकथित म्हणजे सो कॉल्ड, ऍक्च्युली ते सुख नाहीच आहे पण त्याला वाटतं सुख आहे, त्या सुखाकरिता जे काही निर्माण करतो, आपलं एक छोटस जगच निर्माण करतो, मी, माझे घर, माझं कुटुंब, माझी नातेवाईक, ते सर्व एव्हरीथिंग सर्व भगवंत काळाच्या रूपाने नष्ट करतात. गॉन. भगवंत काळाच्या रूपाने नष्ट करतात आणि याच कारणामुळे बद्धजीव परत शोक करतो. ओ माय गॉड, माझ्या बरोबरच असं का झालं? त्याला वाटतं माझ्यावर अन्याय झालाय. करोनामध्ये बऱ्याच जण, माझाच मुलगा भगवंतांनी का नेला, माझाच नवरा भगवंतांनी का नेला, माझीच बायको भगवंतांनी का, माझ्यावर अन्याय झालाय. काही अन्याय विन्याय झालेला नसतं. तुम्ही कितीही मनोरथ बांधा, कितीही बंगले बांधा, स्वप्न बांधा, काळ सर्व नष्ट करतो. त्याला अपवाद कोणीही नाही. या किती इतिहासात मागे जावा तुम्ही, 300, 400, 500, 1000, 5000 वर्ष नाही, अख्ख्या ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनचा इतिहास जरी तुम्ही बघितला, एकाही माणसाची मनोरथे, स्वप्न, भौतिक प्लॅनिंग कोणाचेही सक्सेसफुल आजपर्यंत झालेले नाहीत, कधी होणार पण नाहीत. परंतु हे आपल्याला पटत नाही, म्हणून आपण पुन्हा पुन्हा प्लॅनिंग करत असतो आणि मग ती नष्ट झाली की पुन्हा पुन्हा शोक करत असतो. हे आपलं प्रमुख लक्षण आहे, शोक. श्रील प्रभुपाद म्हणतात, भगवंतांचा प्रतिनिधी असणाऱ्या काळाचे प्रमुख कार्य म्हणजे सर्व गोष्टींचा विनाश करणे होय.
कालच आपण चर्चा करत होतो ना, काळाची विविध कामे, दंड देणे, बदलणे, परंतु सगळ्यात महत्वाचं काम आहे काळाचं ते म्हणजे सगळं संपवणे, एंड करणे. प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट देणे हे काळाचं काम असतं. कुठलीही गोष्ट विदाउट एक्सपायरी डेट इथे येत नाही, कोणतीही. सगळ्याला एक्सपायरी डेट आहे. काळाचं प्रमुख काम आहे ते. भौतिक चेतनेने प्रभावित झालेले भौतिकवादी लोक आर्थिक प्रगतीच्या नावाखाली अनेक गोष्टी निर्माण करण्यात मग्न झाले आहेत. आर्थिक प्रगतीच्या नावाखाली हे ते भरपूर काय 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 काय. काल मी एका प्रभूजींशी चर्चा करत होतो की आता हे पेट्रोल डिझेल वगैरे संपणार थोड्या दिवसात, म्हणून यांची तयारी चालू आहे आता इलेक्ट्रिक करायचं. परंतु त्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागणार. आता सध्याच इलेक्ट्रिसिटीची इतकी भयानक डिमांड आहे AI मुळे, बरं का. सगळ्या गाड्या चार्ज करायचं म्हणजे अजून किती. मग गव्हर्नमेंट जस्टिफाय करणार आपल्याला की आपल्याला आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट टाकलेच पाहिजेत, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. नाहीतर तुमचे हे घरातले ओव्हन आणि फ्रीज आणि हे आणि ते सगळं कसं चालणार. आपण पण म्हणतो हो यस यस यस, आपण आता गुलाम बनलेलो आहे. प्रत्येक स्टेप आपण जे घेतोय ते विनाशाकडे घेतोय. तुमचं आता लग्न झालं, बिफोर दॅट तुमचं लग्न झालेलं नसेल तर शास्त्र सांगतं लग्न करूच नका. लग्न झालेलं असेल तर मुलं जन्माला घालू नका. मुलं जन्माला घातलेली असतील तर इथून पुढे मुलं जन्माला घालू नका, बास. आणि आपल्या मुलांना पण सांगा लग्न करू नको, मुलं जन्माला घालू नको. आणि इथून पुढचा जो काळ आहे या पृथ्वीवरचा तो इतका महा 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 भयानक असणार आहे, याची कल्पना करू शकत नाही आपण. आपण स्वतःहून आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना अशा महाभयानक काळामध्ये ढकलणे, तुम्ही जर जिवंत असला तर तुम्ही ते बघू शकणार नाही. सगळीकडे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स, त्यातले काही विध्वस्त बॉम्बस्फोट होत आहेत, सगळे कॅन्सरने मरतायत, धडपडून मरतायत. हे भविष्य आहे अगदी आता 50-100 वर्षानंतरच. बास, ही शेवटची पिढी. शास्त्र पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतं की इथून सुटका करायचंय, इथून सुटायचंय, पळायचंय इथून. पुन्हा कशाला आपण हे बंगले बांधतो. मुलाचं लग्न, त्याची नातवंडांचं लग्न, त्याची नातवंड, हे सगळे दुःखात तडपडणार आहेत सगळे आर्थिक प्रगतीच्या नावाखाली. कुठली आर्थिक प्रगती. हा पैसाच एक दिवस संपणार आहे. कालचा मेसेज होता प्रभुपादांचा, वाचला का कालचा मेसेज? कालचा का परवाचा? प्रभुपाद काय म्हणतात? बँकिंग एव्हरीथिंग इज गोइंग टू कोलॅप्स. सगळं बंद होणार आहे. प्रभुपाद म्हणतात पैसाच नसणार आहे लोकांचे, कुठले बँक आणि कुठले फँक. एक मुलगा आलेला माझ्याकडे, तो मेकॅनिकल इंजिनियर होता आणि इन्फोसिस मध्ये नोकरीला लागलेला. त्याला ती नोकरी सोडायची होती कारण त्याने केलेलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मग मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? घरातले सोडू देत नाहीत. का? लग्न होत नाही त्याच्याशिवाय. मग करून टाक लग्न आता आणि मग सोड. पोरगी मिळत नाही. का मिळत नाही? तू तर इन्फोसिस मध्ये आहे, 1.5 लाख रुपये पगार आहे तुला. नाही, पोरगीला पण 1.5 लाख रुपये पगार पाहिजे, असलीच पोरगी पाहिजे. मी म्हटलं काय थोड्या दिवसांनी दोघांचे मिळून हिरव्या हिरव्या नोटा कापून त्याला फोडणी टाकणार आहे का खायला? कारण खायलाच मिळणार नाहीये. काय करणार आहे हिचे 1.5 लाख आणि त्याचे 1.5 लाख? कसली आर्थिक प्रगती. पूर्वीच्या काळामध्ये प्रभुपाद म्हणतात की जे सोनं चांदी होतं त्याचे ते तरी लोक साठवून ठेवत होते. आता आपण फक्त कागद साठवून ठेवतो. कागद पण बंद केली गव्हर्नमेंटने. आता फक्त बँकेमधले नंबर बघायचे, फक्त नंबर वाढतोय का कमी होतोय, वाढतोय का कमी होतोय.
व्हर्च्युअल मनी, थोड्या वेळाने व्हर्च्युअल वाईफ येणार, व्हर्च्युअल फॅमिली, व्हर्च्युअल वर्ल्ड, सगळं व्हर्च्युअल. कशाला हात लावायचं नाही. किती विचित्र जीवन जगतोय आपण, किती भ्रमित जीवन जगतोय आपण. विचित्र म्हणण्यापेक्षा किती भ्रमित जीवन जगतोय, हो की नाही? भौतिकवादी लोक आर्थिक प्रगतीच्या नावाखाली अनेक गोष्टी निर्माण करण्यात मग्न झालेले आहेत. त्यांना वाटते की भौतिक आवश्यकता भागवण्यात प्रगती केल्यास ते सुखी होतील. परंतु ते एक गोष्ट विसरतात की त्यांनी निर्मिलेल्या सर्व गोष्टी कालौघामध्ये नष्ट होणार आहेत. काळ सगळं संपवणार आहे. एव्हरीथिंग. या भूतलावर अत्यंत कष्टाने व चिकाटीने अनेक साम्राज्य उभारण्यात आल्याचे आपण इतिहासाद्वारे पाहू शकतो. परंतु काळाच्या ओघामध्ये त्या सर्वांचा विनाश झालाय. 300, 500, 1000, 2000, 5000 वर्षापूर्वीचे काही अवशेष आहेत जे आपण पाहतो, त्याचा अभ्यास करतो. ते पण, त्याचा अभ्यास करणे पण इट्स युजलेस वेस्ट ऑफ टाइम, बरं का. आर्किओलॉजी डिपार्टमेंट, इतिहास वगैरे, काय मिळणार आहे तुम्हाला हडप्पा मोहनजोदाडो मध्ये कसलं होतं, काय होतं बघून? डिग्री आणि नाव आणि नोबेल प्राइज. परंतु एक विचार करा, ज्यांनी ते साम्राज्य निर्माण केलं तो कुठे आता? हे मम्मीज काय असतात माहितीये तुम्हाला? मम्मी सिनेमा बघितला तुम्ही? घरातली मम्मी नव्हे. मम्मी शब्द कुठनं आला माहिती नाही, आईला मम्मी म्हणतो आपण. मम्मी सिनेमा पाहिलाय? मी ऍक्च्युली स्वतः बघून आलोय इजिप्त मध्ये हे सगळं. कॉलेज नंतर मी पहिल्यांदा बाहेर गेलो भारतातून ते इजिप्तला. हे कन्सेप्ट काय माहितीये? ते जे राजा होते इजिप्त मधले, त्यांना असं वाटायचं की मृत्यू म्हणजे काही काळ झोप आहे आणि पुन्हा आपण जिवंत होणार आहे किंवा पुन्हा दुसऱ्या शरीरामध्ये येणार आहे. मग पुन्हा आल्यानंतर आपल्याला सगळं आठवणार आहे. त्यामुळे माझं राज्य माझ्याकडेच राहिलं पाहिजे, माझं संपत्ती माझ्याकडेच राहिली पाहिजे, माझे दास दासी माझे नोकर सगळे माझेच राहिले पाहिजेत. मग तो स्वतःला, आपल्या दास दासींना, आपल्या नातेवाईकांना सगळ्यांना असे पट्टीमध्ये बांधून सोन्याच्या डब्यामध्ये घालून त्या पिरॅमिड मध्ये ठेवायचे. 8000 वर्ष झाली तो काही परत आला नाही. आपण आता त्या पट्ट्या उघडून मम्मी म्हणून खेळतोय त्याच्याशी. हो की नाही? सच अ युजलेस थिंग. अमेझिंग. मी स्वतः पाहिलेलं ऍक्च्युली. एवढा मोठा 3-4 इंच जाडीचा प्युअर सोन्याचा बॉक्स, त्याच्यात स्वतःला घालून ठेवतो. मी स्वतः बॉक्स बघितलाय तो ऍक्च्युली कायरो मध्ये. प्रचंड सोनं. कुठल्या आशेने? मी परत येणार आहे, मला ते परत उपभोगायला मिळालं पाहिजे. गेला तो. कुत्रा झाला, मांजर झाला, माकड झाला, मासा झाला, मच्छी झाला, काय डास झाला, मच्छर झाला, त्यालाच माहिती नाही. प्रकृती कोणासाठीही हे नियम बदलत नाही. कोणासाठीही नियम बदलत नाही. काळ कोणालाही थांबवत नाही, सगळं संपवतो. म्हणून बुद्धिमान मनुष्य याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो. हीच एक बुद्धिमत्ता आहे. बाकी सगळं युजलेस बुद्धिमत्ता आहे. मग तुम्ही रॉकेट तयार करा, काही फरक पडत नाही. त्याला पण मंदच माणूस म्हणायचं या जगातला. ज्याला या जन्म मृत्यूच्या चक्रातून, या काळाच्या प्रभावातून बाहेर पडायची बुद्धी अजून आलेली नाहीये, तो या जगातला मंदच माणूस असतो. काळाच्या प्रवाहामध्ये निश्चितपणे नष्ट होणाऱ्या तथाकथित भौतिक आवश्यकता निर्माण करण्यात आपण काळाचा अपव्यय करीत आहोत, म्हणजे टाइम वेस्ट करत आहोत. हे मूर्ख भौतिकवादी समजू शकत नाही. शक्तीचा हा अपव्यय लोकांच्या अज्ञानामुळे होतो. हे असं का होतंय? कारण मला ज्ञानच नाही. म्हणूनच भगवंतांचे प्रतिनिधी शिल प्रभुपादांसारखे आचार्य हे आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी येतात. हरिओम तत्सत आशीर्वाद द्यायला येत नाहीत. आपल्याला वाटतं त्यांचा आशीर्वाद घेतला की अजून पैसे मिळतील, अजून साठवून ठेवू.
कुठे साठवून ठेवणार आहे? काळ सगळं संपवणार आहे, हो की नाही? ज्ञान घ्या, बाकी काही घेऊ नका. जे आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरा, सगळं भगवंतांचं आहे, हो की नाही? आपण सनातन आहोत आणि आपल्याला सनातन कार्यही आहे हे त्यांना माहित नाही. ऍक्च्युली आपण न संपणारे आहोत, पण डोळ्यासमोर दिसतंय सगळंच संपतंय. मी संपतोय, माझे नातेवाईक संपतायत, माझा पैसा संपतोय, सगळंच नष्ट होतंय. याच्यामध्ये शोक करत बसतो आपण, ओ कुठं गेलं. ऍक्च्युली आपण न संपणारे आहोत, पण त्याच्यासाठी विशिष्ट ठिकाणी जावं लागेल, इथून बाहेर पडावं लागेल. आणि आपली कामं पण न संपणारी आहेत. या विशिष्ट देहातील जीवन हे शाश्वत प्रवासाच्या मार्गावर केवळ क्षणभर चमकणाऱ्या विजेप्रमाणे आहे. जसं कालच आपण चर्चा करत होतो, ब्रह्माजीच्या ब्रह्मलोकामध्ये जरी जन्म घेतला आणि तितके वर्ष जरी आपण जगलो ब्रह्माजींच्या टाइम पिरियड मध्ये, तरी भगवंतांसाठी ते वीज चमकण्यासारखंच आहे. आकाशात वीज किती वेळ चमकतो? हे बघ इकडे वीज चमकला, कुठे कुठे, तेवढ्यात गेलेलं असतं ते. तसं आहे आपलं आयुष्य, तसं आहे हा पैसा, तशी आहे ही भौतिक प्रकृती, याच्याच मागे लागलोय आपण. या सत्याचे ज्ञान नसल्यामुळे तो या क्षणभंगूर जीवनालाच सर्व काही समजतो आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यात बहुमूल्य वेळ वाया घालवतो. व्हेरी इम्पॉर्टंट, वेळ वेस्ट करतो. पुढचे सगळे श्लोक असेच आहेत, त्यामुळे तिथेच थांबूया आपण. जसं काल मी म्हटलं की हे 2 अध्याय खूप महत्वाचे आहेत, तमाचे आहे आपल्यासाठी. जर तुम्ही भगवंतांना शरण गेला नाही, भक्तिमय सेवेत आला नाही, तर काय होणार तुमचे हाल, या 2 अध्यायामध्ये दिलेलं आहे. याची सुरुवात आहे आता. बघ, कपिल देव सांगायला सुरुवात करतायत. पुढचा एक श्लोक वाचायला पाहिजे होता, याच्याशीच रिलेटेड आहे, परंतु आता वेळ नाही. पुढचे सगळे श्लोक असेच आहेत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? लिंबू जास्त झाले, लिंबू कमी कर. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.